रुपाली चाकणकरांनी महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता प्रदेशाध्यक्षपद याचा देखील राजीनामा दिलाय। भोंदू खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना हा दुसरा धक्का जो आहे तो मानला जातोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला। खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे। त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही। आजही ती स्पष्ट व ठाम भूमिका आहे। तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच। खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप होत आहेत ते वेदनादायक आहेत। सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच। हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे। आज सकाळी फोनद्वारे सुनेत्रा वहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे। तर या संदर्भात तृप्ती देसाई यांनी ट्विट केलेलं आहे। देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल असं तृप्ती देसाईंनी म्हटलंय। चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा